नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD प्रभावी आहे. त्याचा एक ट्रफ महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्रात म्हणजे खास करून काही विभागामध्ये आज पाऊस झालेला आहे. अगदी मुंबईच्या ठाणे जिल्ह्याच्याही काही भागात शिडकावा झालेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्याला जळगाव जिल्ह्यातील अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवले आहेत. उद्या 28 तारखेला WDचा प्रभाव हा केवळ पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये राहणार. बाकी उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली NCR, राजस्थानमध्ये मात्र धुकं आणि थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात म्हणजेच 29 तारखेला ज्या भागात आता पाऊस होतोय, गारपीट होते, म्हणजे यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली NCR, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा धुक्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो मैदानी भागामध्ये गारपीट, तर हिमालयीन पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होताना आपण बघतो. आज मैदानी भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आपण पाऊस झाल्याचं बघितलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना देखील आपण बघतो. समोरच्या छायाचित्रामध्ये आपण बघतो की काश्मीरला देखील मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे. भारताच्या काही भागात मेघगर्जनेसह देखील पाऊस झालेला आहे. आपण बघतो की 28 तारखेला देखील अगदी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली सहित हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि गारपिटीची शक्यता आहे. या WDचा प्रभाव 29ला कमी होईल. 30 तारखेला आपल्याला भारतामध्ये कुठेही WDचा प्रभाव जाणवणार नाही. मात्र WD निघून गेल्यानंतर, बर्फवृष्टी झाल्यानंतर जे वाऱ्याचे झोत भारतावर सरकतील, त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. 1-2 तारखेला पुन्हा नवीन WDचा देखील अंदाज आहे. 6 फेब्रुवारीला देखील नवीन WD येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकापाठी एक WD येण्याचा प्रभाव उत्तर भारतात सातत्याने चालू राहील. हे आपण बघतो थंडीचं प्रमाण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण कमी झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि थोड्याफार प्रमाणात मध्य महाराष्ट्राकडे थंडी सरकते आणि याच भागात आज गारपीट देखील झालेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. मात्र आपण बघतो 31, त्यानंतर 1, 2, 3 तारखेला देखील विशेष थंडीचा प्रभाव नाही आहे. थंडी कमी होत जाते आणि जर ही थंडी कमी होत गेली तर यदाकदाचित फेब्रुवारी हा कमी थंडीचाच राहण्याची शक्यता राहील. महाराष्ट्रात जी ट्रफ तयार झालेली आहे तिचा प्रभाव हा केवळ आजच्या पुरता मर्यादित होता. उद्या थोडाफार भागात राहील. त्यामुळे तसा 27-28 पुरता मर्यादित हा प्रभाव आहे. त्यामुळे यदाकदाचित महाराष्ट्रातील वातावरण केवळ ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आपण त्याविषयी अंदाज पुढे बघणार आहोत. हा जवळपास 11 तारखेपर्यंतचा म्हणजे 11 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये जी ट्रफ आहे ती केवळ 2 दिवसासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे पुढे महाराष्ट्रात फार पावसाळी प्रभाव अवकाळी राहणार नाही. थोड्याफार भागात आज पाऊस झाला आहे, थोडं नुकसानही झालं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बघतो सध्या देखील जळगाव दक्षिण, अकोला पश्चिम या काही भागामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये खास करून पावसाळी वातावरण आहे. थोडंफार वातावरण हे छत्रपती संभाजीनगर या भागातही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे वातावरण निर्मितीचा अजूनही अंदाज आहे. मात्र साधारणपणे रात्री हा प्रभाव कमी होत जाणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आहेच. त्यामुळे उद्या देखील थोडी ढगाळ परिस्थिती सोलापूर, लातूर, बार्शी या सर्व भागामध्ये राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात राहणार आहे. प्रत्यक्षात पाऊस या ठिकाणी होईल असं काही वाटत नाही, परंतु ढगाळ परिस्थिती मात्र बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता.
आपण बघतो महाराष्ट्रामध्ये 29 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ढगाळ परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाल्यास ढगाळ वातावरणातून देखील हलका मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे WD मुळे तयार झालेलं वातावरण आहे आणि त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होणं अपेक्षित आहे. आपण बघतो 30 तारखेलाही सकाळीच अहिल्यानगरला खूप ढगाळ परिस्थिती राहणार आहे. आपण बघतो 30 तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये 31 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. थोडंफार ढगाळ वातावरण 1 तारखेला असेल, परंतु प्रभाव कमी होतोय. साधारण 2-3 तारखेपर्यंत ही ढगाळ परिस्थिती राहील, त्यानंतर मात्र हा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 3 तारखेला थोडं अकोला अमरावतीच्या दरम्यान पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. 4 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण कमी होईल. काही जरी झालं तरी पुढे अधूनमधून थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील, परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही. स्थानिक स्वरूपात एखाद ठिकाणी अनुकूलता असेल तर थोडा शिडकावा होईल. या पलीकडे फार मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मॉडेलने दाखवलेलं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.